नमस्कार. मी संजय सोनवणी. विद्यार्थी भारतीने हा जो ठिणगीत्सव घोषित केला, भेदाभेदमुक्त मानव मोहीम हातात घेतली आणि 26 जानेवारीपासून पूजा गणाई या 5 दिवसाच्या उपोषणालाही बसत आहेत. या भेदाभेदमुक्त मोहिमेला पूर्ण पाठिंबा जाहीर करत असताना मी सर्वप्रथम माझे परम मित्र, अगदी जीवाभावाचे मित्र, ज्यांच्याबद्दल आदर, आस्था, प्रेम, ममता वाटावी असे आमचे किशोरदादा जगताप यांनी जे अनेक उपक्रम हाती घेतले, आयुष्यभर संघर्ष करणारा हे व्यक्तित्व, मैत्रकुल असेल, विद्यार्थी भारतीचं एक राष्ट्रव्यापी स्वरूपाचं महत्त्वाचं दिशा देणारं आणि तरुणांना बरोबर घेऊन त्यांना भविष्याचा उज्ज्वल मार्ग दाखवण्याचं कार्य किशोरदादा करत असतात. त्यांचे तरुण सहकारी दीपक असेल, अनेक सहकारी जे आहेत, जे जीवाभावाने कार्य करत असतात, विचार करत असतात आणि समाजाला प्रेरणा देण्यासाठी झटत असतात, ही फार कौतुकाची, प्रेमाची आणि आदराची बाब आहे. त्यांच्या या सर्व कार्याला पूर्ण हृदयापासून पाठिंबा देत असताना आज जो मला विषय दिला गेला आहे तो भेदाभेद मुक्त मानव मोहिमेच्या अंतर्गत भेदभाव हा विषय दिला आहे. मित्रहो, आपण लक्षात घेतलं पाहिजे, भेदभाव हा शब्द वर करणे फार साधा वाटला तरी तो भयंकर विषारी शब्द आहे. तो माणसाला माणूस होण्यापासून नाकारणारा शब्द आहे. भेदभावाचे भारतामध्ये जातीय पैलू विखारी आहेतच, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण या निमित्ताने आपल्याला भेदभावाचा व्यापक विचार केला पाहिजे. भेदभावाचे सगळी रूपे जी आहेत, त्याची अंग जी आहेत, ती सुद्धा आपण सर्वांनी मनापासून पाहून घेतली पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. कारण या भेदभावाने संपूर्ण अखिल मानवी विश्वाला ग्रासलं, छळलं, रक्तरंजित, त्यातनं युद्ध झाली, हिंसाचार झालेले आहेत, हे आपल्याला माहीत आहे. वैश्विक पातळीवर सर्वात चर्चेला गेलेला क्रूर भेदभाव जो होता तो वांशिक भेदाचा होता, हे आपल्याला माहिती आहे. हिटलरने एका कल्पोपकल्पित थिअरी, जी आर्य वंशवाद होती, तो डोक्यावर घेऊन ज्यूंचा कसा नरसंहार केला, रशियातही याच वादाला मूलभूत धरून काय घडलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. खरं म्हणजे जगामध्ये वंश नावाची संकल्पना शास्त्रीयदृष्ट्या अस्तित्वात नाही. आज जे जगामध्ये सारे मानव आहेत, हे सारे होमोसेपियन या प्रजातीचे वारस आहेत. त्यात आर्यन, सेमेटिक, मंगोलाइड, कॉकशाइड वगैरे जे वंशभेद 18व्या-19व्या शतकामध्ये युरोपियन मानववंशशास्त्रज्ञांनी पाडले होते. मॅक्स मुल्लर सारख्या लोकांनी, रेनॉन सारख्या माणसाने, अगदी मोठ्या मोठ्या विद्वानांनी त्याला पाठिंबा दिला होता. आणि त्यातनं आर्य हे श्रेष्ठ आणि इतर सारे वंशीय जे आहेत, म्हणजे अनार्य असतील, सेमेटिक असतील, अरब असतील, हे सारे अत्यंत नीच किंवा माकड आणि युरोपियन यांच्या संकरातून निर्माण झाले, अशा स्वरूपाचा तुच्छतावाद त्यांनी निर्माण केला. आणि त्यातनं जगामध्ये एक अहंकार जपण्यासाठी, एक खोटा अहंकार, तो पण खरा पण नाही, तो जपण्यासाठी आर्य श्रेष्ठतावाद अस्तित्वात आणला.
भारतातले जे वैदिक धर्मीय लोक आहेत तेही स्वतःला आर्य वंशाचे अभिमानी समजायला लागले, वंशज समजायला लागले. त्यांच्या दृष्टीने ब्रिटिश हे त्यांचे पुरातन काळचे रक्त बांधव झाले. चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी म्हटलंच होतं ब्रिटिशांना लिहिलेल्या एका पत्रात, की तुम्ही आणि आम्ही, म्हणजे तुम्ही म्हणजे युरोपियन आणि आम्ही म्हणजे वैदिक इथले, हे पुरातन आर्य रक्ताचे बांधव आहेत आणि तुम्ही आमची कामं केली पाहिजे. अण्णार्य त्यांच्या दृष्टीने तुच्छ होते. द्रविड हा अजून त्यांच्या दृष्टीने वेगळाच वंश होता. ते तर एकदम हारलेले लोक. सिंधू संस्कृतीतनं द्रविडांना हुसकावून दिलं आक्रमक आर्यांनी, असा तो सिद्धांत होता. आणि त्याने जगभर जो विध्वंस केला त्याच्यापेक्षा मोठा विध्वंस भारतात केला. एक भारतामध्ये दोन विभेद पूर्वीपासून होते, एक वैदिक धर्मीय आणि इतर देशीय लोकधर्म पाळणारे हिंदू धर्मीय. त्याला वांशिक स्वरूप आलं आणि आर्य आणि अनार्य अशी त्याला सांगड मिळाली. मूल निवासीवाद त्यातनंच जन्माला आला आणि मूल निवासीवाद मांडणाऱ्यांनीही आर्य जर आक्रमक आहेत, बाहेरचे आहेत, तर त्यांनी चालतं व्हावं, हे युरेशियन रक्ताचे लोक आहेत, अशा स्वरूपाचं एक प्रचार सुरू केला. आणि हा वांशिक भेदभाव जो आहे, या वांशिक भेदभावाने जो खरा वाद होता, खरा जो धार्मिक वाद होता, धर्मतत्वांचा वाद होता, तो अक्षरशः वांशिक पातळीवर नेऊन ठेवला. आणि या भेदभावाने आता आपल्याला माहिती, अलीकडेच अमेरिकेत एका कृष्णवर्णीय तरुणाची पोलिसांनी हत्या केली. त्यानंतर काय झालं, जरी आता गोऱ्या लोकांनी माफी मागितली असली, क्षमा मागितली असली, अगदी नवीन जे प्रेसिडेंट आहेत बायडेन त्यांनी सुद्धा क्षमा मागितली असली, तरी ही क्षमा ही नंतरची गोष्ट झाली. जीव गेला हे वास्तव आहे. मनामध्ये कुठेतरी कृष्णवर्णीयांबद्दल द्वेष आहे, विद्वेष आहे, हे उघड आहे. आणि तसंच मग स्वाभाविक आहे, क्रियेची प्रतिक्रिया असते. कृष्णवर्ण्यांच्या मनात सुद्धा गोऱ्यांबद्दलचा एक आकस म्हणा, द्वेष म्हणा, एक विरोधी तत्वज्ञान म्हणा, हे त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे हा जरा वांशिक भेदभाव. दुसरा धार्मिक भेदभाव. जगभरातच आपण पाहतो, प्रत्येक धर्म स्वतःला शहाणा समजतो, श्रेष्ठ समजतो, आपली धर्मतत्व महान आहे असं समजतं. आणि दुसऱ्या धर्माचे जे लोक आहेत ते तुच्छ आहेत, काफीर आहेत किंवा अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना धर्मच नाही किंवा त्यांच्या देवता तुच्छ आहेत असं मानायचा प्रयत्न करतो. मग ते ख्रिश्चन असतील, इस्लाम असेल, हे वैदिक धर्मीय असतील किंवा चीनमधले किंवा जपानमध्ये जे शिंटो वगैरे धर्म आहेत हे असतील, हे स्वतःला मोठं समजतात, इतर धर्मियांना तुच्छतेने लेखतात आणि त्यातनं एक जगामध्ये हा जो धार्मिक भेदभाव आहे. खरं म्हणजे 1893ची जागतिक धर्म परिषद जी बोलावण्यात आली होती, ज्यात विवेकानंद गेले होते भारतातनं, त्यानंतर वीरचंद गांधी सुद्धा गेले होते भारतातनं. त्या परिषदेचा उद्देश काय होता की जगामधल्या धर्मांमध्ये हे जे भेदभाव आहेत, हे जे विरोधाभास आहेत, एकमेकांना शत्रुत्वाने पाहतात. कारण आपल्याला माहिती आहे 8व्या-9व्या शतकापासून ते 11व्या-12व्या शतकापर्यंत जवळपास 300 वर्ष जेरुसलेमवर मालकी कोणाची असावी यासाठी क्रुसेड्स लढली गेली. याच्यामध्ये अक्षरशः अनेक पिढ्या, मग त्या मुस्लिमांच्या असोत, ज्यूंच्या असोत का ख्रिश्चनांच्या असोत, या बर्बाद झाल्या. रक्तरंजित असा तो इतिहास आहे. तो फक्त कोणता धर्म श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी आणि जेरुसलेमवर मालकी कोणाची, ते स्थान मुळात कोणाचं, ते ज्यूंचं आहे, ख्रिश्चनांचं आहे की मुस्लिमांचं आहे, यासाठी काय संघर्ष झाला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. तिसरा भेद एक आर्थिक भेद आहे. गरीब श्रीमंत हा जो भेद आहे, यात गरीब लोकांकडे तुच्छतेने, हीन भावाने पाहायची प्रवृत्ती श्रीमंतांकडे असते आणि श्रीमंतांकडे ते श्रीमंत आहेत म्हणून त्यांना सर्व साधनं, संसाधनं, सुख उपलब्ध आहेत म्हणून गरीब सुद्धा श्रीमंतांचा द्वेष करताना पाहताना आपल्याला जगभर आढळून येईल. किंबहुना साम्यवाद किंवा भांडवलवाद किंवा स्वतंत्रतावाद, हे सारे समाजवाद असतील, हे सारे वादांची निर्मिती जी झाली, या वादांच्या निर्मितीमागे गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी हे खरं कारण होतं. आणि त्या वादावरच साऱ्या जगाचं राजकारण आज उभं असल्याचं आपल्याला दिसून येईल. या वादावर शीतयुद्ध झालं, साम्यवाद विरुद्ध भांडवलवाद, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आपण तो सगळा इतिहास पाहिला, ते शीतयुद्धाचा काळ आपण अनुभवला आहे. अलीकडेच चीन आणि अमेरिका यांच्यामधलं शीतयुद्ध, व्यापार युद्ध जे झालं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नंतर
जो भेदांचे इतर छोटे मोठे प्रकार आहेत त्यात ज्ञानभेद आहे. म्हणजे जो कोणी हुशार असतो आणि एखाद्याची तेवढी समजण्याची कुवत नसते किंवा त्याचा ज्ञानाचा विषय वेगळा असतो, एकाचा ज्ञानाचा विषय वेगळा असतो, आणि जे लोकप्रिय ज्ञानाचे विषय असतात त्याला ज्यात ज्ञान असतं तो दुसऱ्याकडे तुच्छता भावानेच पाहतो. म्हणजे एक काळ असा होता की इंजिनियर असला त्यातल्या त्यात मेकॅनिकल इंजिनियर असला तर तो इंजिनिअरिंगमधल्या सिव्हिल इंजिनियरकडे तो अत्यंत तुच्छता भावाने पाहायचा. म्हणजे ज्ञानात सुद्धा भेदभाव होत असे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आईबाप सुद्धा भेदभाव करतात. आईबाप सुद्धा हुशार मुलगा आणि जरा त्यात कमी गती असलेला मुलगा यांच्यामध्ये भेदभाव करत असतात. म्हणजे हा भेदभाव तो घरोघर आपल्याला पाहायला मिळतो. नंतरचा आपल्या भारतामध्ये काय जगभरच असणारा भाग म्हणजे लिंगभेद, म्हणजे स्त्री पुरुष भेद. यात स्त्रीला तुच्छ मानणं आणि पुरुषाने स्वतःला वर्चस्ववादी समजणं हा एक भाग त्यातला आहे. भारतामध्ये स्त्रियांवर जे अन्याय होतात, अत्याचार होतात, हे सारे पुरुषांच्या वर्चस्ववादी वृत्तीमुळे होतात. आणि त्यातही वैदिक धर्मामध्ये पुरुष सत्तावादी असल्यामुळे तो स्त्री सत्तावादी नाही आहे. जसं हिंदू धर्मात किंवा आपण ज्याला लोकधर्म म्हणू, हिंदू धर्म म्हणू, त्यामध्ये शिव पार्वती समान आहे. परंतु जर तुम्ही वैदिक धर्मात पाहिलं तर लक्ष्मी, विष्णूची पत्नी, ही विष्णूचे पाय चेपत बसलेली असते. म्हणजे स्त्री ही दुय्यम असते वैदिक धर्माच्या दृष्टीने. आणि ते वैदिक धर्मातले हे जे भेदभावाची तत्व आहे ते हिंदूंमध्ये एवढी, भारतीय समाजामध्ये एवढी घुसलेली आहे की स्त्री म्हणजे फक्त शोषणासाठी, छळण्यासाठी, अत्याचारासाठी उपलब्ध असलेली अत्यंत सोपी गोष्ट अशा दृष्टीने स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. हा जो लिंगभेद आहे, म्हणजे घरात सुद्धा, आता आपण पुन्हा घरात येतो की आईबाप सुद्धा, म्हणजे आई स्त्रीच असते, बाप पुरुष असला तरी आई पण स्त्री असते. दोघांचं इक्वल योगदान असतं मुलांना जन्म देण्यात. पण आई सुद्धा मुलीकडे कमी लक्ष देते, मुलाकडे जास्त देते. हे आपल्या भारतामध्ये आपल्याला अक्षरशः सर्रास पाहायला मिळतं. त्यानंतर जो महत्वाचा सामाजिक भेद आहे तो म्हणजे न्यायभेद. न्यायामध्ये सुद्धा कशी भेदाभेद केला जातो, आपली न्यायव्यवस्था सुद्धा कसा भेदाभेद करते. म्हणजे हे साधं घ्या, अर्णबला सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय जामीन देऊन टाकतं खरं म्हणजे. आणि तेच सुप्रीम कोर्ट काश्मीरचा प्रश्न असो, शाहीन बागेचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो, त्यात मात्र न्यायाची भूमिका घेत नाही. हे आपण आत्ताच पाहतो आहोत, आपल्या डोळ्यासमोर ते घडतंच आहे. अजूनही दिल्लीला आंदोलन चालूच आहेत. शाहीन बागेचं आंदोलन सरकारने कसं दडपून टाकलं हे आपण पाहिलेलंच आहे. म्हणजे न्यायव्यवस्था तीच आहे, घटना तीच आहे, कायद्याची पुस्तकं तीच आहेत, पण न्याय एकासाठी वेगळा आहे, दुसऱ्यासाठी वेगळा आहे. एकासाठी न्यायसंस्था न्याय देण्यासाठी तत्पर आहे, बाजूने न्याय देण्यासाठी तत्पर आहे, आणि दुसरीकडे एक तर दुर्लक्ष तरी करा किंवा ते फेटाळून तरी लावा किंवा त्याच्या विरुद्ध तरी, म्हणजे अक्षरशः न्यायालयाचा अवमान केला असा खोटा आरोप करत केवळ एका पत्रकाराला किंवा एका स्टँडअप कॉमेडियनला काय त्रास दिला गेला हे आपण पाहिलं आहे. अजून छोटा भेदभाव आहे तो म्हणजे वयोभेद. तो वयोभेद कसा असतो, तरुण मुलं, जुन्या पिढीची लोक असतात, म्हणजे माझ्यासारखी किंवा आमच्या किशोरदादांसारखी, हे काय म्हातारे लोक, यांना काय कळतं, आम्हाला जास्त कळतं म्हणत ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आईबापांना वृद्धाश्रमात पाठवण्याची जी कधीही परंपरा नव्हती ती भारतात सुरू झाली. आणि त्याच वेळेस वयाने जे ज्येष्ठ लोक आहेत ते म्हणतात त्या तरुण पोरांना काय कळतं, त्यांना काय अक्कल आहे, त्यांना कुठं समजतंय, त्यांना अजून दुधाचे दात सुद्धा त्यांचे पडले नाही, पण जास्त अक्कल शिकवतात किंवा स्वतःला शहाणे समजतात. हा भेदभाव सुद्धा एक अस्तित्वात आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भेदभाव भारताच्या दृष्टीने तो म्हणजे जातीभेद. आता बघा, जातीचं मूळ कारण समजावून न घेता ते खोटे नाटे जे काही सिद्धांत मागच्या पिढींच्या लोकांनी मांडले, मग ते वैदिक असतील किंवा अवैदिक असतील, ते सिद्धांत डोक्यावर घेऊन जाती या अपरिवर्तनीय, अपरिहार्य आणि विशिष्ट जातीत आपण जन्माला आलो
म्हणजे आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत आणि एका विशिष्ट जातीमध्ये कोणी जन्माला आला म्हणजे तो कनिष्ठ आहे, तुच्छ आहे, अशा स्वरूपाची मान्यता भारतात आहे. आणि त्याच्यावरनं जे अनाचार होत आहे ते अनाचार शब्दांच्या पलीकडे आहे, ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. खरं म्हणजे जाती म्हणजे व्यवसाय. व्यवसायाच्याच नंतरच्या काळामध्ये बंदिस्त अशा जाती निर्माण झाल्या. प्रत्येक व्यवसायाने भारतातल्या म्हणजेच थोडक्यात प्रत्येक जातीने भारतीय संस्कृतीला म्हणा, अर्थव्यवस्थेला म्हणा, एक आपलं योगदान दिलेलं आहे. कधी कोणता व्यवसाय उच्च स्थितीत असायचा, कधी त्याची नवीन संशोधन आलं किंवा नवीन काय आलं किंवा ते वस्तूंचं उत्पादन थांबलं किंवा त्या आवडीच समाजाच्या बदलल्या, मागणी बदलल्या, तर अवनतीचे दिवससुद्धा आलेले आहेत. एकेकाळी चर्मकार, बुरुड, कुंभार यांना सर्वश्रेष्ठ सन्मान होता. आज आपल्या जातीवस्थेत जर आपण पाहिलं तर हे सगळ्यात आपण दुय्यम आणि काहींना तर अस्पृश्य आपण मानतो. हे कसं झालं? हे वैदिक धर्मातलं जे मूलतत्व आहे, म्हणजे उतरंडीची व्यवस्था जी आहे, जी हिंदूंमध्ये जी व्यवस्था आडवी होती, ही उतरंडीच्या व्यवस्थेची लागण झाली आणि ते कुठेतरी एकमेकांना खालचं समजायची आणि एकमेक कोणाला तरी वरचं समजायची, ही एक घाणेरडी अशी सवय लागण्याचं आपल्याला पाहून येईल. म्हणजे माझ्या वर कोण आहे याच्यापेक्षा माझ्या खालचं कोणीतरी आहे याचा विकृत आनंद हा माणसाला मिळतो. आता हे का होतं? हा जातीभेद हा जो आहे का, आता आपण जे सर्व भेद पाहिले, वंशभेदापासून ते न्यायभेदापर्यंत, अर्थभेदापर्यंत आपण पाहिलं, गरीब श्रीमंतीचा भेद काय असतो ते, हा भेदभावाची भावना मानवी मनामध्ये निर्माण का होते, कशी होते, याचं जोपर्यंत आपण मानसशास्त्रीय समाजशास्त्रीय विवेचन करत नाही तोपर्यंत भेदभाव नष्ट करण्याची जी आपली चळवळ आहे ती खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही. भेदभाव ही एक मानसिक संकल्पना आहे. भेदभाव ही मानसिक संकल्पना आहे, ती वास्तव संकल्पना नाही आहे. कारण प्रत्येक व्यक्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुण असतात, काही गोष्टींमध्ये त्यात न्यूनताही असते किंवा काही गोष्टीत त्याला काही समजत नाही. परंतु पूर्णपणे गुणहीन आहे किंवा कोणताही गुण नाही किंवा नैसर्गिक कल नाही अशी व्यक्ती जगात असत नाहीत. आपली व्यवस्था कशी आहे? आपली शिक्षण व्यवस्था सुद्धा जी आहे, आपली शिक्षण व्यवस्था ती मार्कांवर आधारित आहे. म्हणजे तुम्ही तर शिकतात आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही शिकता आहात. तुमच्यासमोर सर धोपटपणे 5-10 विषय ठेवलेले असतात. त्या अभ्यासक्रमातच तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता, ज्ञान हे दाखवावं लागतं आणि त्यावरनं तुम्ही कोण हुशार कोण मठ्ठ हे ठरवलं जातं. खरं म्हणजे जे 5-10 विषय असतात त्यातल्या 1-2 विषयांमध्ये तुम्हाला गती असू शकते, त्यात आवड असू शकते. सर्वच्या सर्व विषयांमध्ये आवड असण्याची शक्यता नाही, कारण तो मानवी स्वभावच नाही. समजा मला इतिहासाची आवड असेल तर माझी गणितात आवड असलीच पाहिजे असं कोणी सांगितलं? परंतु आपण तो हट्ट धरतो की गणितातही पास व्हायला पाहिजे, विज्ञानातही पास व्हायला पाहिजे, विज्ञानात सुद्धा भौतिकशास्त्रातही पास व्हायला पाहिजे, रसायनशास्त्रातही पास व्हायला पाहिजे, जीवशास्त्रातही पास व्हायला पाहिजे. आता शास्त्रामधल्या ह्या 3 अत्यंत वेगळ्या ब्रँचेस आहेत आणि त्यात वेगळी कौशल्य लागतात, वेगळं अंडरस्टँडिंग लागतं, वेगळी समजण्याची बुद्धी लागते. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला हे समजायचीच बुद्धी नाही, अक्कल नाही. आणि ते सगळे अभ्यासक्रम सर धोपटपणे कसलाही शास्त्रीय विचार न करता विद्यार्थ्यांवर थोपले जातात. त्यात त्यांनी पास व्हायचं आणि अभ्यास करायला लावायचं पोरांना. जे विषय समजत नाही त्यात माणूस जास्त वेळ द्यावा लागतो झक मारून. त्यामुळे होतं काय की आवडीच्या विषयात कौशल्य प्राप्त करून अत्यंत मानसिक प्रगती करण्याची त्याची इच्छा पण असताना त्याला नको त्या विषयांमध्ये त्याचा वेळ वाया घालवला जातो, त्याला ते झक मारून अभ्यास करावा लागतो. तेही नाही जमलं तर अनेक लोक क्लासही लावतात, हे आपल्याला माहिती आहे. काही लोक तर मग कॉपी करतात चक्क, हेही आपल्याला माहिती आहे. किंवा काही लोक स्किप करतात आणि शाळा कॉलेज सोडून देतात. हे गळतीचं जे प्रमाण आहे हे गळतीचं प्रमाण त्यामुळे आहे. मग
मुळात माणूस न समजण्याचं लक्षण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था आहे, म्हणजे आपली समाज व्यवस्था पण तशीच आहे. आपल्या समाज व्यवस्थेत महत्त्वाची गोष्ट ही समजली नाही की प्रत्येक व्यक्ती ही ज्ञानसंस्कृतीला, अर्थसंस्कृतीला किंवा सामाजिक संस्कृतीला काही ना काही योगदान देत असते आणि ते योगदान बरोबरच असतं. ते छोटं का मोठं असे त्याच्यामध्ये मोजमाप करणं, फुटपट्टी लावणं म्हणजे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी किंवा कुणी मोठा नेता जेवढं योगदान देतो तेवढाच एक सामान्य कार्यकर्ता देत असतो. फक्त त्या जागा, बसण्याच्या जागा त्यांच्या या वेगवेगळ्या आहेत. ही त्यामुळे उतरंड, ज्याला आपण सामाजिक उतरंड म्हणतो, सामाजिक उतरंड तयार झालेली असते आणि त्यामुळे समतेचं जे तत्व आहे, आपल्या घटनेने तत्व दिलं. आपली घटना कोणाला माहीत नसते, म्हणजे माहिती आहे, समता हा शब्द माहिती आहे, तोंडपाठ असतो. बंधुता माहिती आहे, तोंडपाठ असतो. स्वातंत्र्य पण माहिती आहे, तोंडपाठ असतं. पण आम्हाला स्वातंत्र्य आहे का याचा आम्ही विचार करत नाही. आमची बंधुता आम्ही पाळतो का याचा आम्ही विचार करत नाही. आणि समता म्हणजे नेमकं काय? समता म्हणजे फक्त राजकीय समता नसते, कायद्यासमोरची समता नसते, ती सामाजिक समता सुद्धा असते. ती समता आम्ही पाहतो का? आमच्या मनामध्ये ते तत्वज्ञान भिनलं आहे का? आम्ही तो विचार केला आहे का? हे पाहायला पाहिजे. आधीच म्हटल्याप्रमाणे आमची भेदभावाची जी एक नैसर्गिक प्रवृत्ती भारतीय लोकांमध्ये आहे, ही जातीभेदाबद्दलची किंवा लिंगभेदाबद्दलची ही मानसिक संकल्पना आहे. ही आमच्या मानसिकतेतच केमिकल लोचा झालेला आहे. त्यामुळे होतं काय की आम्ही स्त्रीकडे दुय्यम दृष्टीने पाहतो. प्लंबर, अगदी जाऊ द्या, जाती तर सोडून द्या, साधा प्लंबर असेल किंवा एखादा सायकल किंवा स्कूटर दुरुस्त करणारा मेकॅनिक असेल, त्याच्याकडे पाहिजे आमची दृष्टी कशी असते? कशी दृष्टी असते आमची? एखाद्या मुलाचे कपडे चांगले नसले आणि एखाद्या मुलाने एकदम भारी कपडे घातले, तो मतिमंद जरी असला, तर आमची बघायची दृष्टी कशी होते? आम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? आम्ही समतेच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो का? दोघांकडे नाही पाहत. कारण तो आमच्या मानसिकतेमध्येच भेदभावाचा एक विषाणू भरलेला आहे. मग आम्ही तो विषाणू कधी जातीभेदाच्या रूपाने बाहेर येतो, कधी लिंगभेदाच्या रूपाने बाहेर येतो, कधी वंशभेदाच्या रूपाने बाहेर येतो, कधी धर्मभेदाच्या रूपाने बाहेर येतो. मग ते संघवाले, RSS वाले सांगतात मुसलमानांनी 700 वर्ष आमच्यावर राज्य केलं, आमची मंदिरं तोडली, आमच्या आया बहिणींवर अत्याचार केले, आमची मंदिरं पाडले, त्यांना देशाबाहेर केलं पाहिजे किंवा त्यांना गोळवलकर गुरुजी म्हणायचे त्याप्रमाणे दुय्यम नागरिक बनवलं पाहिजे. म्हणजे भेदभाव करायला नुसती जाती व्यवस्था शिकवत नाही, त्याच्यापेक्षा विखारी भेदभाव शिकवणारे संघटना, धार्मिक संघटना, कारण ती वैदिक धर्माची संघटना आहे RSS म्हणजे, ती संघटना शिकवते आणि वैदिक धर्माचं एक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. भेदभाव जो मनात येतो तो वर्चस्ववादाच्या कारणाने. मी कोणीतरी शहाणा आहे, माझा पूर्वज सूर्यवंशी आहे, मी का राम माझा पूर्वज आहे, म्हणजे त्याच्या वंशातला एक रजपूत आहे किंवा 96 कोळी आहे, हे काही हे कुळं बिळं या फालतू संकल्पना ज्या वास्तवात नाहीत, त्यांना तसा काही अर्थ नाही, ते सत्य नाही. असं जरी असलं तरी आमच्या मनामध्ये आम्ही कोणीतरी स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी, इतरांपेक्षा समाजामध्ये नसलेली छाती ताट करून चालण्यासाठी आणि स्वतःचा अहंकार, स्वतःचा व्यक्तिगत अहंकार फुलवण्यासाठी आम्ही काय करतो? स्वतःला श्रेष्ठ समजायचा प्रयत्न करतो. अनेक लोक असं सांगतात की अरे आम्ही क्षत्रिय होतो, बरं का, क्षत्रिय होतो. काय झालं? तर परशुराम आला मारायला सगळ्या क्षत्रियांना, मग आमचे पूर्वज रानावनामध्ये पळून गेले, मग त्यांनी व्यवसाय बदलले आणि त्याच्यामुळे आम्हाला जो काही व्यवसाय आमच्या जातीचा आहे तो आम्हाला करावा लागला, नाही तर आम्ही क्षत्रिय. म्हणजे हा जो खोटारडेपणाचा अहंकार जो आमच्या रक्तामध्ये भिनलेला आहे आमच्यामध्ये, बरं भारतातच होतं का? अजिबात नाही. इंग्लंडमध्ये सुद्धा आम्ही कोणत्या तरी काउंटचे मनुष्य श्रीमंत झाला की त्याला वंश शोधायची फार हौस असते बघा. युरोपियनांनी स्वतःला आर्य ठरवायचा प्रयत्न का केला? कारण ते जरा श्रीमंत झाले, त्याच्याकडे ज्ञान विज्ञान सगळं आलं, मग त्यांना असं वाटलं मग आम्हाला इसवी सनापूर्वी इतिहासच नाही, असं कसं? असं असूच शकत नाही, मग आम्ही आर्य. असा अहंकार त्यांनी निर्माण केला. आर्यवंशवाद हा श्रेष्ठतावादात आला. आणि आपल्याकडे ही प्रत्येक जात स्वतःला शहाणी समजते, स्वतःला काहीतरी, भले दुसऱ्याने लाथाडू द्या, वैदिकांनी लाथाडलं
तरी स्वतःला क्षत्रिय समजायला जातात, ब्राह्मण समजायला जातात. काय जातात? याचं साधं सरळ कारण असं आहे की तो मुळात हा जो वर्चस्ववादाचा किंवा मोठेपणाचा जो एक खोट्या अहंकाराचा जो किडा आहे, हा किडा माणसाला एका विकृतीकडे नेतो. आणि ती विकृती कोणत्या स्तरापर्यंत जावी? जाती श्रेष्ठतेमुळेच भारतामध्ये दलितांच्या ज्या हत्या झालेल्या आहेत किंवा गोमांस हत्येच्या कायद्याच्या वेळेला ज्या मुस्लिमांच्या सुद्धा हत्या केल्या गेल्या, दलितांच्या केल्या गेल्या, मारहाण करण्यात आली, हे वर्चस्ववादाचं लक्षण होतं. आणि स्त्री, लक्षात घ्या, स्त्रीवरूनच ह्या ज्या विवाहाच्या बाबतीतले जेवढ्या हत्या झालेल्या आहेत आंतरजातीय किंवा जातीमुळं, कारण स्त्रीला घरामध्ये नीट वागणूक द्यायची नाही, मुलीला नीट वागणूक द्यायची नाही. पण एखाद्या मुलीने दुसऱ्या जातीतल्या तथाकथित छोट्या का मोठ्या जातीशी लग्न केलं म्हणजे आमची इज्जत गेली, आमची इब्रत गेली. हा जो स्त्रीवरच्या मालकी हक्काची जी भावना आहे, लक्षात घ्या, फक्त जात याला कारण नाही, ही स्त्रीवरच्या मालकी हक्काची जी संकल्पना जी वैदिक वादामुळे रुजलेली आहे, त्याच्यामुळे स्त्रियांचं स्वातंत्र्य नाकारण्याची प्रवृत्ती आहे. आपलं नाक कापलं गेलं किंवा आपलं इब्रत गेली, आपली इज्जत गेली, तोंड दाखवायला जागा नाही राहिली, असं मुलींच्याच बाबतीत का म्हणतात, मुलांच्या बाबतीत का नाही म्हणत? अजिबात म्हणत नाही. हा फरक का केला जातो? याचं कारण असं आहे का लिंगभेद हे कारण आपल्या जातीभेदाला एवढं मोठं खतपाणी घालतं, एवढं मोठं प्रमाणात त्याला बूस्टर देतं की त्यामुळे तो जो एक अहंकार आहे, तो एक मग इतरांकडे पाहायची जी द्वेषपूर्ण वृत्ती आहे, ती वृत्ती त्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आज थोडक्यात बोलताना मी एकच म्हणेल की जातीभेद, वंशभेद, धर्मभेद हे नष्ट केल्याने भेदभावाची भावना दूर होईल, हा आपला गैरसमज आहे. भेदभाव ही संकल्पना जी आहे ती कशातनं येते? त्या मानसशास्त्रीय कारणांचा शोध घेऊन त्याच्यावर आम्हाला आघात करावे लागतील. आम्हाला तो शिक्षण पद्धतीत सुद्धा मुळातच आपण भेदभाव का करतो, आपण मुलींमध्ये सुद्धा भेदभाव का करतो, आपण नात्यांमध्ये सुद्धा भेदभाव का करतो, काही नातेवाईक प्रिय असतात, काही नसतात, काय कारण असतं त्याचं? हे म्हणजे ही भेदभावाची संकल्पना आपल्या मनात ज्यामुळे रुजलेली आहे, त्या भेदभावाची जी मानसिकता जी मुळात आहे, मानसशास्त्रीय कारणं जी आहेत, त्याच्यावर आम्हाला आघात करावे लागतील. अनेक लोक म्हणतात की आंतरजातीय लग्न केलं की जाती नष्ट होतील किंवा जाती भेद तरी नष्ट होईल. होत नाही, लक्षात घ्या. कारण आंतरजातीय विवाह केला हे लोक अभिमानाने सांगतात. अरे आंतरजातीय विवाह केला हे जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. कारण जर तुम्हाला जात मान्य नाही, भेदभाव मान्य नाही, तर आंतरजातीय विवाह केला म्हणजे तुम्ही काय उपकार केले का? तुम्ही फक्त विवाह केला असं म्हणा ना. कोणाशी केला, कशासाठी केला हे सांगत बसण्याची गरज नाहीये. पण लोक ते करतात. अनेक मोठे लोक विचारवंत सुद्धा ते करतात, हे तुम्ही पाहिलं असेल. खरं म्हणजे ज्या भेदभाव ही संकल्पनाच मनात राहत नाही, त्यावेळेस मी काहीतरी वेगळं केलं हे सांगायची गरज पडत नाही. कारण तुम्ही एक सांगता म्हणजेच तुम्ही भेदभाव करता, लक्षात घ्या. ज्यावेळेस एखादा माणूस म्हणतो मी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला, त्यावेळेस तो भेदभावच करत असतो. दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे मान्यच करत असतो. दोन जाती वेगळ्या आहेत आणि कोणीतरी वरचण कोणीतरी खालची जात आहे हे तो मान्यच करत असतो. आणि त्याचा तो अहंकार बाळगतो. म्हणजे पुन्हा आपण अहंकाराकडे येतो. लक्षात ठेवा, एक अहंकार आपण सोडतो आणि दुसरा अहंकार जपतो. म्हणजे या अहंकाराच्या पोटातनं आमच्या मनामध्ये भेदभावाची जी बीजं राहतात, जी एक रुजलेली आमची मानसिकता असते, ती यातनं बदलत नाही. ती जर बदलायची असेल तर आम्हाला आमची मानसिकतेला बदलावं लागेल. आमची मानसिकतेवर आघात आम्हाला करावा लागतील. कारण भेदभाव हा फक्त जातीभेदापुरता मर्यादित नाही, त्याचे अनेक कंगोरे आहेत. न्यायव्यवस्था सुद्धा, लक्षात ठेवा, जज कोणता याच्यावर जर तो आरोपीला काय करणार हे तो ठरवणार. कारण का, आपला की परका पुन्हा हा भेद आहेच ना.
आपल्यातला आहे का, आपल्या विचारांचा आहे का, आपल्या जातीतला आहे का, आपल्या धर्मातला आहे का, आणि मग त्यानुसार त्याच्याशी वर्तन कसं करायचं हे जेव्हा ठरवलं जातं, पोलीस सुद्धा ज्यावेळेस त्यानुसारच वर्तन करतात. कारण मला आठवतं एक प्रकारचा सामाजिक गुन्हा होता तो जमावबंदीबद्दलचा, तोडल्याबद्दलचा. पुणे कोर्टाने त्याच कलमांखाली 1 महिन्याची शिक्षा दिली आणि नगर कोर्टाने त्याच कलमाखाली त्या लोकांना सोडून दिलं, निर्दोष सोडून दिलं. हा भेदभाव का? न्यायव्यवस्थेने सुद्धा हा भेदभाव कोणत्या पातळीवर केला? कारण आपले आणि परके हा जो भेद मनामध्ये होता, त्या भेदभावातनंच हा प्रकार घडला. आणि हा प्रकार घडत राहतो याचं कारण असं आहे की मुळातच आम्ही मानसिकतेवर विचार करत नाही. मानसिकतेवर, मानसशास्त्रावर आमच्या शिक्षण पद्धतीत मानसशास्त्र शिकवलं जात नाही. आणि मानसशास्त्र जरी शिकवलं पुन्हा सरदोपट, मग फ्रॉइड काय म्हटला, मग युंग काय म्हणाला, हे आम्ही सरदोपटच शिकत राहणार. जरी अभ्यासक्रमात आलं तरी आम्ही आमच्या स्वतंत्र प्रज्ञेने, स्वतंत्र बुद्धीने अभ्यास करणार नाही, सांगणार नाही. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला सगळ्याच प्रकारचे भेदभाव संपवले पाहिजे. गरीब श्रीमंत हा सुद्धा भेदभाव संपवला पाहिजे. आम्ही वांशिक भेदभाव संपवला पाहिजे. लिंगभेद आम्ही संपवला पाहिजे. वयाचा सुद्धा जो भेद आहे की आम्ही वृद्ध आणि तरुण यांच्यातला जो एक भेदभाव केला जातो, किंवा अपंग असेल एखादा, किंवा एखादा दिव्यांग असेल आणि एखादा धडधाकट असेल तरी भेदभाव केला जातो. म्हणजे दयेने पाहणं, लक्षात ठेवा, दयेने पाहणं दिव्यांगांकडे हे मला अजिबात मान्य नाही. किंवा गरिबांकडे दयेने पाहणं, तुम्हाला कोणावरही दया करण्याचा अधिकार द्यायला तुम्ही परमेश्वर नाही आहात. भले तुम्ही परमेश्वर माना नका मानू, प्रश्न तो नाही, एक शक्ती नाही आहात की तुम्ही दया करणार. तुम्ही अत्यंत सहज भावनेने, अगदी सहजगत्या, सहजपणे विवाहही केले पाहिजेत, मायाही केली पाहिजे, आणि सर्वांप्रती एक प्रेमाची भावना मनामध्ये रुजवता येईल असा दिवस आम्ही आणला पाहिजे. तरच भेदभाव नावाची गोष्ट राहणार नाही. तुकोबारायांनी सांगितलं, भेदाभेद आम्हा मंगळ सांगितलंय ना. आम्ही सगळे भजनकारे, कीर्तनवाले, वारकरी सगळे हा अभंग म्हणत असतात, भेदाभेद आम्हा मंगळ. पण 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 सगळ्यात जास्त भेदाभेद हेच करतात. सगळ्यात जास्त भेदाभेद हेच करतात. ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये तुकारामांचा अभंग म्हटलं तर डोकी फुटलेली आहे. मग एवढा जर भेदाभेद होता, कानोपात्राची तर पालखी निघण्याचा संबंधच नाही. मग हा भेदाभेद नाही तर काय बरं? आणि भेदाभेद आम्हा मंगळ तुकोबारायांचा अभंग घेऊन त्याच्या निरूपण करतात, तासनतास लेक्चर जोडतात निर्लज्जासारखे. लाज नाही वाटत या लोकांना. आणि म्हणे भेदाभेद आम्हा मंगळ. तर मित्रांनो, भेदाभेद खरोखरच अमंगळ आहे. हे तुकोबाराय चुकीचं बोललेलं नाही आहे, पण ते आम्ही समजलो नाही. सगळ्यात मानसशास्त्रीय सिद्धांत त्यांनी सांगितला की भेदाभेदच मुळात कशातही मानणं, कशातही भेदाभेद मानणं हा आपल्या मानसिकतेच्या गिरीहुई मानसिकता ज्याला आपण म्हणतो, त्या आमच्या खालावलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. ते आम्हाला बदललं पाहिजे, आम्ही बदलावं. आणि खरं सांगतो किशोरदादा, तुम्ही हा जो ठिणगीत्सव साजरा करताय, या ठिणगीचा वणवा पेटणार आहे एक दिवस, हे लक्षात घ्या. कारण तुमच्याबरोबर तुमचे जे विद्यार्थी मित्र आहेत, त्यांच्यामध्ये जी एक कळकळ आहे, तळमळ आहे, ज्या कष्टाने ते काम करत असतात, हे अभूतपूर्व आहे. तुम्ही जी प्रेरणा दिलेली ती अभूतपूर्व आहे. आणि तुम्ही सांगतच राहाल त्यांना. मी एवढं बोलतो, कोणा काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. मी 2 मिनटं वाट पाहतो आपल्या प्रश्नांची, मग आपण हे सत्र संपवू इथेच. आणि नंतरही अनेक विद्वान आपल्याशी चर्चा करायला येतील, त्यांच्याशी नक्कीच बोला आपण. किशोरदादा, धन्यवाद बोलवल्याबद्दल. मी सगळ्यांचा निरोप घेतो. गुड नाईट, शुभरात्री.